आपल्या प्रतिनिधींनी मला या बाबतीत विचारलं। आज जो निकाल या ठिकाणी असं शक्यता वाटते की येणार आहे अपात्रतेच्या निकाल सुनावणीच्या संदर्भामध्ये। आम्ही याच्या बाबतीत आमचा युक्तिवाद लेखी तोंडी हा आम्ही माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या न्यायालयासमोर सादर केलेला आहे आणि मूळतःच आम्ही कधीही पक्ष सोडलेला नाही, आम्ही पक्षापासून वेगळे झालेलो नाही, आम्ही पक्षातनं वेगळा गट निर्माण केलेला नाही, आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये विलीन झालेलो नाही। आमचीच मूळ शिवसेना आहे आणि हे नुसतं आम्ही म्हणत नाही तर माननीय केंद्रीय निवडणूक आयोग ज्यांना राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे पक्ष कुठला चिन्ह कुठलं हे ठरवण्याचा, त्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही ग्राह्य धरलेली आहे आणि शिवसेनेचा अधिकृत सिम्बॉल आम्हाला दिलेला आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे सत्याचा विजय होईल आणि आम्हाला निश्चितपणे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांकडून न्याय मिळेल। थोडा कालावधी आहे, आपण थांबा, निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोलू आपण। दुसरीकडे लोकसभेच्या बदल्यात तुम्हाला विधानसभेच्या जागा वाढवून देणार आहे, भाजप लोकसभेच्या जास्त पण या निकालाच्या संदर्भात सर जी चर्चा आहे कारण की इतकं आर्ग्युमेंट झालेलं आहे, जवळपास 34 थोडं थांबा ना, आता 2-3 तासाचाच वेळ आहे। आता तर्क वितर्क तुम्ही आम्ही लावण्यापेक्षा त्याच्यावर डिबेट करण्यापेक्षा आता तिथं माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय जी काही वेळ निर्धारित करतील त्यावेळी येईल निकाल पुढं। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निकाल लागल्यानंतर मी स्वतः देईन, त्यामुळे आपण त्याच्या बाबतीत निष्काळजी राहा। राहता राहिला प्रश्न लोकसभेच्या जागा विधानसभेच्या जागा, महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमची महायुती ते सर्व घटक पक्ष यांच्यातलं सीट शेअरिंग, कुणाला किती जागा, कुणाला कुठल्या जागा हे ठरवण्याचा अधिकार माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार आणि आमच्या घटक पक्षांचे नेते यांना आहे। हे तिघंजण एकत्र बसून चर्चा करतील। आमच्यात कसलाही वाद नाही, कसलाही विवाद नाही, कसली रस्सीकेस नाही, कसलीही स्पर्धा नाही। आमचं एकच उद्दिष्ट आहे 45+ महायुतीचे खासदार आणि 200+ महायुतीचे आमदार आणि ते शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळवू। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।